नमस्कार सर. नमस्कार. एक इंटरेस्टिंग कमेंट आलेली आहे आपल्या व्हिडिओवर. ओके. ती अशी आहे, की इरेक्टाईल डिस्फंक्शन हे नेमकं काय आहे? म्हणजे नपुंसकता हे नेमकं काय आहे? रोग आहे, की हे मानसिक आजार आहे? नपुंसकता हा म्हणजे म्हणजे एक मतलब डिसीजच आहे. बरं. त्याचे कारण मानसिक आणि शारीरिक वेगवेगळे असू शकतात. नपुंसकता ही आपण डिवाइड करू शकतो माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. माइल्डमध्ये काय असतं, की आपल्याला केव्हा केव्हा इरेक्शन येतं. केव्हा केव्हा आपल्याला इंद्रियामध्ये ताठरता येते. माइल्डमध्ये काय होतं, की आपल्याला ताठरता येते. पण जेव्हा आपण इंटिमेट व्हायला जातो किंवा आपण जेव्हा शारीरिक संबंध करताना जातो, तर मध्येच कुठून कुठे तो आपल्याला लुजनेस जातो, त्याला आपण माइल्ड ईडी म्हणतो. आणि सिव्हिअर ईडी जे असते, ते म्हणजे आपल्याला दिवसातून कितीही प्रयत्न केला, कितीही आपण आपल्या पार्टनरबरोबर फोरप्ले केला, कितीही आपण आपल्या फंटासी जागृत केल्या, तरी आपल्याला इरेक्शन येत नाही. त्याला आम्ही सिव्हिअर ईडी म्हणतो. किंवा ही नपुंसकता जी असते, याला शारीरिक कारणं जास्त असतात. पहिले जे मी बोललो माइल्ड, त्यासाठी मानसिक कारणं जास्त कारणीभूत असतात. मानसिक कारणामध्ये अँझायटी, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग, ओव्हर अँबिशियस हे 4-5 कारणं असतात. त्याच्यावर आम्ही प्रॉपर काउन्सिलिंग त्यांना करून जर आम्ही दिलं, तर माइल्ड ईडी हे तुम्ही घरच्या घरी तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. साधं तुम्ही दिवसभर थकलेला असाल, तुमचा किंवा तुमच्या पार्टनरचा मूड नसेल, तरी तुम्हाला माइल्ड ईडी होऊ शकते. तर माइल्ड ईडीसाठी तुम्हाला म्हणजे माझ्याकडे यायची गरज नाही. पण जर सिव्हिअर ईडी असेल, तुमचा आता काही विचार करून, थिंकिंग करून जर तुम्हाला इरेक्शन येत नसेल आणि कितीही फोरप्ले करून जर इरेक्शन होतच नसेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला डायबिटीज आहे का, ब्लड प्रेशर आहे का, हार्ट डिसीज आहे का, तुम्हाला अॅथरोस्क्लेरोसिस आहे का, हे बघणं अत्यंत गरजेचं असतं. कारण की लोकांचा जो दृष्टिकोन असतो, लैंगिक समस्या म्हटलं तर ते फक्त इंद्रियाच्या अवतीभोवती शोधत असतात आणि तिथंच त्यांचं चूक होऊन जाते. कारण की लैंगिक समस्या या तुम्हाला इंद्रियामध्ये किंवा इंद्रियाच्या अवतीभोवती सापडणारच नाही. त्या दडलेल्या असतात तुमच्या हार्टमध्ये. चांगलं इरेक्शन मिळण्यासाठी तुमच्या हार्टचं पंपिंग पॉवर चांगलं पाहिजे. दॅट डज मीन युअर हार्ट शुड बी स्ट्रॉंग. त्याच्यानंतर तुमचं अराउजल, तुमच्या माइंडमध्ये अराउज तुम्ही जेव्हा होता, तेव्हा तुमच्या माइंडमध्ये जेव्हा संदेश जातात, ते संदेश जे हार्टला पाठवतात, तर कुठं ना कुठं तुमचं माइंड पण स्ट्रॉंग असणं एकदम महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे माइंड स्ट्रॉंग आहे, हार्ट पण स्ट्रॉंग आहे, पण त्या हार्टने तुम्हाला पंपिंग पण चांगलं केलं आहे. पण हे जे पंपिंग जे तिथलं जे हार्टकडून जे ब्लड फ्लो आपल्या पेनिस पार्टला येतं, आपल्या इंद्रियाकडे येतं, तर ह्या नळ्यामध्ये कुठे अडथळे आहेत का, या नळ्यामध्ये काही कमजोरी आहे का, किंवा अॅथरोस्क्लेरोसिस आहे का, हे पण बघणं गरजेचं असतं. तर म्हणून मी प्रत्येक माझ्या पेशंटला सांगतो, की तुम्ही फक्त इंद्रियामध्ये तुमच्या लैंगिक समस्या शोधू नका. कारण की तुम्हाला इंद्रिय काही जर नपुंसकतेचे प्रॉब्लेम असतात, तर माझं पहिलं काउन्सिलिंगद्वारा एकच ट्रीटमेंट असतं, की तुमच्या डाईट, तुमचं बॅलन्स डाईट पाहिजे, तुमचं प्रॉपर एक्सरसाइज पाहिजे, तुमचं माइंड स्टेटस चांगलं पाहिजे, तुमच्या पार्टनरबरोबर रिलेशन चांगलं पाहिजे, कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, ते फाउंडेशन तुमचं बेसिक चांगलं पाहिजे. या सर्व गोष्टी जर जुळून आल्या, तरच तुम्हाला नपुंसकतावर ट्रीटमेंट प्रॉपर होऊ शकतं आणि ते परिपूर्ण होऊ शकतं. फक्त औषध उपचार किंवा ऑनलाईन औषध उपचार किंवा किलोनी जर तुम्ही म्हणजे अश्वगंधा आणि शिराजी सारखा कचरा घेत असाल, तर या लैंगिक समस्या तुमच्या जाणारच नाही. कारण की लैंगिक समस्यासाठी त्याचं मूळ कारण काय, त्याला शोधून त्याच्या मूळ कारणावर ट्रीटमेंट जर दिलं, तर लैंगिक समस्या लवकरात लवकर बऱ्या आपण करू शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्याही तुमच्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं, प्रॉपर काउन्सिलिंग करणं, त्याच्याविषयी प्रॉपर तुम्हाला ट्रीटमेंट जर घेतलं, तर तुमची लैंगिक समस्या दूर होऊ शकते, नपुंसकता दूर होऊ शकते.